नमस्कार मित्रांनो, मी आज या ठिकाणी तुम्हाला शिवमहापुराण या ग्रंथाचा महिमा सांगणार आहे। आज आपण जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शिवमहापुराण कथेच्या विषयी एक सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण मानवजातीमध्ये आपल्याला बघायला मिळतो। प्रत्येकाला आपलं जीवन सुखी व्हावं वाटतं, आपल्या जीवनातल्या अडीअडचणी दूर व्हाव्या वाटतात। तर याकरता भगवान शंकराने शिवमहापुराणामध्ये अनेक तोडगे सांगितलेले आहेत की जे तोडगे आपण करून आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण करू शकतो, आपल्या सगळ्या समस्या नक्की दूर होऊ शकतात। तर चला त्या शिवमहापुराण कथेचा महिमा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। त्याआधी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा। तर शिवमहापुराण कथेचा महिमा। ही शिवमहापुराण कथा संवादात्मक आहे। 88,000 ऋषीमुनी प्रयाग क्षेत्रावरती जमलेले असताना सूत महर्षींनी त्यांना हे पुराण सांगितलेलं आहे। तर सूत महर्षी ज्या वेळेला प्रयाग क्षेत्रावरती आले त्यावेळेला 88,000 ऋषीमुनी उठून उभा राहिले आणि त्यांनी साष्टांग दंडवत करून दोन्ही कर जोडून शौनकांनी सूतांना नम्रतापूर्वक प्रश्न विचारला। ते म्हणाले, हे सूत महाराज, आपण ज्ञानी आणि सर्वज्ञ आहात, आपण आम्हाला सांगावे, ज्ञान व वैराग्ययुक्त भक्तीने विवेक कसा वाढतो? साधू व सत्पुरुष काम, क्रोध, लोभ आदी षड्विकारावर ताबा कसा मिळवतात? हे श्रवण करण्याची आमची इच्छा आहे। या घोर कलियुगात जीव आसुरी संपत्तीने माजतात, धर्म व कर्म भ्रष्ट होतात, लाभामध्ये फसून अनंत पापे ते आपल्या हाताने करतात, विषय कर्दमात सतत लोळत असतात, भगवंताचे स्मरण करत नाहीत आणि आसुरी ऐश्वर्यात मग्न असतात। हे सूत महाराज, त्यांना यापासून परावृत्त करणारे, दैवी संपदेने समृद्ध करणारे, परममंगलमय, कल्याणकारक, पवित्र आणि शाश्वत असे एखादे व्रत असल्यास कृपया करून ते आम्हाला सांगावे, जेणेकरून चित्तशुद्धी होऊन परम दुर्लभ अशा शिवपदाची आम्हाला प्राप्ती होईल। त्यावरती सूत महाराज म्हणाले, हे शौनकादिकांनो, तुमची ही जनकल्याणाची तळमळ पाहून मला फार आनंद होत आहे। हे मुनिश्रेष्ठा, तुम्ही धन्य आहात। शिवाला संतुष्ट करणारे, परमपवित्र, सर्व मनोकामना पूर्ण करणारे असे शिवपुराणच एक आहे। ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ते तुम्ही नीट श्रवण करा। हे पुराण कलियुगात उत्पन्न होणाऱ्या जीवाच्या परमहिताचे असे साधन आहे। हे शिवपुराण फार उत्तम असे एक शास्त्र आहे। याचे पठन, चिंतन व श्रवण केल्याने शिवभक्ती वाढते व साधक शिवपदाला शीघ्र पावतो। याच्या श्रवणाने जीव पापमुक्त होतो, परम ऐश्वर्य भोगाचा अधिकारी देखील होतो आणि अंती शिवलोकाला तो प्राप्त होतो। म्हणून हे शौनकादिकांनो, कल्याणाची इच्छा तुम्ही केलेली आहे, प्रयत्नपूर्वक तुम्ही याचं श्रवण करावं। जो निरंतर श्रद्धायुक्त अंतकरणाने शिवपुराणाचे वाचन आणि पाठ करतो तो पुण्यवान होतो। जो बुद्धिमान साधक अंतकाळी याचे श्रवण करतो त्यावर भगवान महेश्वर प्रसन्न होऊन त्याला स्वतःच्या चरणाजवळ आश्रय देतात। जो प्रेमपूर्वक या ग्रंथाचे रोज पूजन करतो तो सर्व ऐश्वर्याने युक्त होतो आणि सरतेशेवटी शिवपदाला तो प्राप्त होतो। हे शिवपुराण निर्मळ व भगवान शंकराचे सर्वस्व आहे। हे शिवपुराण धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे आहे। ज्यांना इह व परलोकाच्या सुखाची कामना असते त्यांनी नक्की या शिवमहापुराण कथेचं श्रवण करावं। त्यांचं नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असं हे शिवमहापुराणाचा महिमा आहे। तर शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर काय काय लाभ आपल्याला प्राप्त होतात, काय काय गोष्टी आपल्याला मिळतात, कोण कोण उद्धरून जातं, आता याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। पण मी सगळ्यांना विनंती करतो की ही मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि पुढे जर तुम्हाला कथा ऐकायची असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता। मग शिवमहापुराणाच्या कथेने कोण कोण उद्धरून जातं ही कथा आपण बघूयात। धन्यवाद मित्रांनो।